याने देखील यायचं आहे. हर्ष त्याचं नाव आहे. भावेश पवार फिल्डर ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच टॅलेस ऑफ द प्लेअर मालतुता शिल्पकार शैलेश ज्याच्या बॅटमधनं एकूण 21 धाबा आल्या आणि बॉलिंग टाकत असताना एकूण 7 रन्स दिल्यात. सागरदादा घोडके पुरस्कृत सिटी प्रीमियर लीग 2025 या 6व्या पर्वामध्ये आपण पाहतोय. या मॅचमध्ये मात्र आपल्याला खेळताना दिसतोय जो संघ आतापर्यंत 2 सामने पराभूत झालाय, 1 सामना जिंकलाय. तर दुसऱ्या बाजूला महाकाल द डार्क वॉरियर अप्पा यांचा हा संघ आहे, जो मात्र तिन्हीच्या तिन्ही मॅचा जिंकलेला आहे. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा कॉल येतो आमच्यापर्यंत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत संतोष काका, स्ट्राईकवरती विशाल आणि नॉन स्ट्राईकवरती शरद कोंडाळकर. कालच्या दिवसातला अफलातून खेळलेला शरद कोंडाळकर आज मात्र पुन्हा एकदा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. आणि विशाल यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर मात्र एक टप्पा बॉल घेऊन चाललाय सीमारेषा पार. या पहिल्या चेंडूवर मात्र आलाय चौकार आणि एका या चौकाराने धावफलक मात्र 4 या आकड्यावरती श्री गणेशा होते. पुन्हा एकदा सज्ज काका, सामना करेल तो विशाल. उलटा चेंडू समोर खेळायचा होता, बीट करतोय. चेंडू चाललाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न संतोष काका यांच्या मार्फत करण्यात आला. फुलटॉस चेंडू होता, कोणताही प्रकारचा मोठा फटका मात्र यावरती खेळू शकले नाही फलंदाज. पुन्हा एकदा काका सज्ज. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवताना आता मात्र कमबॅक करताना दिसतात स्वतः संतोष काका, ज्यांनी मात्र मागच्या मॅचमध्ये भावेश पवार यासाठी स्वतःच्या मनातून आणि स्वतःच्या खिशातून एक 100 रुपयाचं पारितोषिक त्याच्या कॅशसाठी लावलं, अशी संतोष काका गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, तिथे खेळाडू सज्ज टायगर. टायगर अभी जिंदा है कॅप पहन के. चार चेंडूच्या समाप्तीचा धावसंख्या 4. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, लेग साईडच्या पद्धतीने चेंडू तिकडे टोलवला आहे. क्षेत्ररक्षक तिथं नाहीये आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. विशालच्या बॅटमधून आलाय हा चौकार.
पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन काका सज्जा. आता देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. लाऊडली अपील आहे, मोठी अपील आहे, परंतु कोणताही प्रकारचं फळ नाहीये त्यामागे. आणि एका षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या 8 धावा काकांनी खर्च केले. आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीवरती येईल. नवीन गोलंदाजी मार्क वरती अमितराज चव्हाण. 2 मॅच हरल्यानंतर आज मात्र काहीतरी करावे लागेल जर आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल. परंतु इन्फॉर्म बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडाळकर. पहिला चेंडू सामना करेल अमितराज यांचा. शरद पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावीचा कॉल आहे परंतु शरदने नाकारले. त्याला माहिती आहे मी आता 1 रन घेतलेपर्यंत नंतर 6 देखील मारू शकतो. मग एका रनाची साठी मी आपली विकेट धोक्यात घालू शकत नाही. हाच उद्देश पुढे ठेवून शरद कोंडाळकर. पुन्हा एकदा विशाल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळवलेला चेंडू. आता मात्र अपील केले परंतु पंचांनी ती उचलून धरले आणि फलंदाज चाललाय तंबूच्या आश्रयाला. विकेटचं इथे मात्र पतन होतंय. तंबूच्या आश्रयाला पहिला धक्का बसतोय तो महाकाल द डार्क वॉरियर या संघाला. आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला चाललाय विशाल. त्याची जागा भरून काढण्यासाठी शिवा द बॉस पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष आहेत. अतिशय चांगलं नियोजन त्यांच्या मार्फत आतापर्यंत क्रिकेटचं होत असतं. एका प्रकारे नियोजनाच्या बादशाह बोललं तरी चालू शकतं. असा शिवा द बॉस मैदानाच्या आतमध्ये. हॅलो पुन्हा एकदा मित्रात सामना करेल. पहिला चेंडू शिवाने तर हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक तिथं रुपेश भावके आहेत आणि कॅच काय सुटणार नाही. फेविकॉल लावून आलेले हाताला. काल सुटले असतील पण आज सोडणार नाही कारण की मॅच आज जिंकणे इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा आल्या त्या पावलाने जड पावलाने बॅटा फिरवत चेंडू आतमध्ये. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील कॅच आउट होतोय फलंदाज शिवाने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराज सामना करेल. युवराज गोलंदाजी मार्कवरती. अमितराज आतापर्यंत वैयक्तिक 4 चेंडू त्यांच्या. पुन्हा एकदा जोरकत मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 5 चेंडू टाकले त्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर विकेट. चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5वा चेंडू देखील डॉट टाकलाय. आता मात्र शेवटचा चेंडू. आता देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. फक्त गोपन फिरवल्यागत बॅट फिरवली जाते. आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 9 या आकडा होती. या ओव्हरमध्ये मात्र रन खर्च केलेत अमितराज चव्हाण यांनी फक्त आणि फक्त 1 आणि 2 विकेट मात्र त्यांच्या जाळ्यात अडकलेत. बहुमूल्य अतिशय पैसेवान विकेट होत्या आणि त्यांनी रुपयाने घेतल्या. अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 2 पॉवर प्लेचे षटकं संपली. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. शरदला स्वतःची जबाबदारी पार पाडावी लागेल. तिकडे आप्पा पवेलियन मधनं बघतच बसलेत की भाई शरद कधी मारतोय. शरद मारेगा आप्पा, आप थोडा सबर करो. तीन सामने जिंकल्यामुळे आप्पा फुल फॉर्म मध्ये आहेत. पुन्हा एकदा
न्यू गोलंदाजी मार्फत अमित कासोर्डे सामना करेल शरद. पहिला चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने बघतोय. आशाभूत नजरेने मात्र शरद कोंडाळकर पंचांकडे बघतोय, परंतु पंचांचा निर्णय इथं अंतिम मानला जाईल. शरद दादा आपण एक्सेप्ट करा. दोन्ही पंच आता विचारपूस करतील आणि निर्णय देखील कळवतील. निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा आम्ही सज्ज. पलटास पद्धतीचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. इथं क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू चाललाय चौकार. दुसऱ्या बॉलवरती मात्र आलाय चौकार. या डीजे निर्धाव चेंडू. त्यानंतर अमितच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र आलाय तो चौकार. पुन्हा एकदा सज्ज अमित कासोर्डे आणि स्ट्राईक वरती असेल तो शरद कोंडाळकर. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने टेलवलेला चेंडू तिथं आहेत गणेश. थोडे फंबल होते, तो त्याचा फायदा लगेच घेतलाय. 1 सेकंडवर 2 मध्ये केलेला आहे. 1चं रूपांतर 2 मध्ये. चोरलेली ही धाव संघाला मात्र पुढे गतिमान ठेवत 15 या आकड्यावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 15. पुन्हा एकदा अमित सज्ज. आता मात्र हेलिकॉप्टर उडालंय, ते डायरेक्ट लँड होईल. सीमा रेषा पार आलाय षटकार. आतमध्ये द्यायचंय. कमिटी बॉल आतमध्ये फेकायचंय. चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 21 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अमित सज्ज. शरद सामना करेल. चापट शॉट, चाबूक स्ट्रोक. इथे मात्र कॅच सुटलाय. ओ नो 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 नो. काहीतरी डबल ढोलकी झाली. एका साईडनं ढोलकी वाजवली, दुसऱ्या साईडला आवाज आला आणि काकांचा चलाकपणा मात्र आलाय हा कामी. फलंदाज चाललाय तंबूच्या आश्रयाला. शरद कोंडाळकर बॅक टू द पवेलियन. डीजे इंग्लिश मध्ये लावलेला आहे आमचे डीजे आकाश. न्यू बेटर मैदानाच्या आतमध्ये निवास निलेश फुजे संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज निवास मैदानाच्या आतमध्ये शरद यांची जागा भरण्यासाठी. आज जी मॅच आहे ना, त्या मॅच मध्ये मजा नाहीये. निवांत चाललंय सगळं, आरामात चालली आहे सगळी मॅच. थोडीशी घाई करा पंच, खूप वेळ जातोय. आजच्या दिवसात खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. पुन्हा एकदा अमित सज्ज. सामना करेल तो निवास. गतीमध्ये थोडा अडथळा आला, त्यानंतर मात्र गोलंदाज थांबलाय. आत्मविश्वास वाढवतोय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी अमित कासोर्डे. शेवटचा चेंडू या षटकातील.
समोरच्या दिशेने खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत रुपेश भाऊके. आता मात्र खरंच म्हणू शकतो की हाताला फेविकॉल लावलंय. जो पण कॅच येतोय तो रुपेश भाऊकेंच्याच हातात येतोय. बॉल त्यांना शोधत येतोय की माझ्या हातात बॉल यावा. या डीजे मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन सुमित, नो बॅटर सुमित. कालच्या दिवसामध्ये आप्पाच्या महाकाल द डार्क वॉरियर या टीमचे जे खेळाडू होते ते विकेट सोडत नव्हते. पण आजच्या दिवसामध्ये दिवस कालचा संपला आणि आजचा नवीन उगवला आणि या नवीन दिवसामध्ये मात्र अप्पाच्या टीमने आतापर्यंत 4 विकेट मात्र आतापर्यंत गमावलेले आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती कराडा एक्सप्रेस रुपेश भाऊके. आतापर्यंत इंजर्ड होते, त्यांच्याकडे गती नव्हती. आता देखील गती नाहीये, परंतु चांगल्या करण्याचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा सज्ज रुपेश भाऊके सामना करेल तो युवराज. ब्लॉक होल पद्धतीचं पहिला चेंडू ब्लॉक टाकलाय. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत मामू. थोडेसे फंबल होते, चोरटी धाव करण्याचा प्रयत्न होता परंतु कोणतीही धाव नाही. फलंदाज देखील तिथे सेफ असतील. पहिल्या चेंडूवर मात्र धावबाज करण्याचा प्रयत्न होता रुपेश भाऊके यांचा, परंतु त्यांना यश भेटलेलं नाही. धावसंख्या फलकावर लागली ती मात्र 22. अतिशय कमी धावा आणि मॅच मात्र एकदम धीम्या गतीने चाललेली आहे. 22 रन आतापर्यंत लागलेले आहेत. ही मॅच मात्र अमितराज चव्हाण यांना खूप महत्वाची असेल, ती जिंकावी लागेल. फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललाय, परंतु चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रात. भूमी 11 संघाचे टीम मेंबर ओमकार माने यांचे देखील इथे आगमन झालेलं आहे. आपण देखील या स्टेजवरती स्थानपन्न व्हा. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती रुपेश भाऊके. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळायचा होता. तिथे मात्र तू य मी नाही करत निर्धाव पद्धतीचा चेंडू आणि आतापर्यंत मात्र धावसंख्या फलकावर लागली ती 23. अतिशय एका धोक्यानं खेळ चाललेला आहे. शरद होता मैदानात, तोपर्यंत चौकार षटकार येत होते. आता मात्र जसा शरद गेला तसं मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलचं गणित मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गावरती रुपेश भाऊके. 4था चेंडू घेऊन बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांना मात्र लावली कवायत करायला, पंच आमच्याकडे करवतात. हा मात्र चेंडू आहे वाईट. अवांतर धावसंख्येमध्ये आणि धावसंख्या पुढे सरसवते 1 या आकड्याने. 2 धावा, वाईट +1, 2 धावेने धाव फलक पुढे सरसवते 25 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथं कोणच नाहीये आणि मात्र 2 धावा या चेंडूवरती. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 27 या आकड्यावरती. या षटकातील मात्र शेवटचा चेंडू. आतापर्यंत गोलंदाजी 4 चेंडू, 1 वाईट आला होता, माफ करा. डिक्लेअर स्वरूपाची धाव. आजच्या दिवसातील गोलंदाजीचा विचार केला बालदोस्ती या टीमचा तर अमित काका यांनी, संतोष काका यांनी रनाखेल्या खर्च 8, अमित राज यांनी रना खर्च केल्या 1 आणि 2 विकेट घेतल्या. अमित कासोडे यांनी रना केल्या खर्च 12 आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती रुपेश भाऊके. आतापर्यंत 5 चेंडू त्यांच्याकडून आलेले आहेत आणि मात्र शेवटचा चेंडू या षटकातील. हवेत खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. संतोष काका, कॉलिंग चुकलं होतं. काका स्वतःवरती नाराज आहेत, दुसऱ्यावरती देखील नाराज आहेत. मी आहे तिथं, तुझी गरज नव्हती, तू कशाला आलास हे सांगत असताना मात्र
फलंदाज चाललाय तंबूच्या आश्रयाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागली ती 28 या आकड्यावरती. देखील आपल्याला देखील माहिती आहे आजच्या दिवसामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच म्हणजे आपल्याला खेळताना दिसेल अन्वी 11 विरुद्ध मालकीन टायटन्स. दोन्ही कर्णधाराने देखील सज्ज राहायचंय टॉस का बॉसमध्ये. या इनिंग नंतर लगेच हाफमध्ये आपला टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचमध्ये अन्वी 11 विरुद्ध मालकीन टायटन्स. कुमारदादा आणि सूरज आपण देखील तयार राहायचे. शेवटचं षटक. नवीन गोलंदाजी मार्कवरती मनोज. सामना करेल युवराज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक सज्ज आहेत गणेश मामू आणि एका धावेवर मात्र समाधान मानावे लागते. पुन्हा एकदा एका स्वरूपाची धाव. आजच्या दिवसात महाकाल वॉरियर निवांत खेळत आहे. त्यांना माहिती आहे आपण 3 मॅच जिंकलोय. ही एवढी महत्त्वाची नाही परंतु तुम्हाला ती लावून खेळावी लागेल. आपल्या स्कोअरबोर्डवरती जाईल. आपल्या नावावरती 4 मॅच जिंकल्या असा कलंक लागेल. परंतु अमितराज चव्हाण यांना ही मॅच जिंकावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वतः संघनायक छोटा पॅक बडा धमाका आप्पा. या षटकात मात्र चेंडू शिल्लक आहेत 3 आणि धावा मात्र फलकावर लागले 30. 3 चेंडूमध्ये आप्पांनी जर 3 षटकार मारले तर धावांना थोडी गती भेटेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये आप्पा आपले थोडेसे कदम वाढवा. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आप्पा स्वतः संघनायक द महाकाल द डार्क वॉरियर या संघाचा. लांबच लांब मारण्यासाठी ओळखला जाणारा आप्पा मैदानाच्या आतमध्ये सामना करेल मनोजाचा. पहिला चेंडू चापट शॉट खेळायचा होता. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. पहिल्या चेंडूवर आप्पा आल्यानंतर मात्र डिक्लेअर स्वरूपाची धाव आणि या धावेने धावफलक धीम्या गतीने 31 या आकड्यावरती. मला वाटतंय अमित कासोडे यांच्या षटकामध्ये एक षटकार आला. त्यानंतर मात्र आत्ताच्या एवढ्या देखील धावा आल्या त्या बॅटने फक्त सिंगल डबलच आल्या. पुन्हा एकदा सज्ज आप्पा. सामना या षटकातील मात्र आता शेवटचा चेंडू. धावफलक आहे 31 या आकड्यावरती. अतिशय सोपं आणि साधं गणित असेल येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये. समोर खेळलाय हवेत आहे बॉल रुपेश भाऊके त्याच्या खाली आणि आत्ताच्या दिवसातल्या 3री विकेट मात्र रुपेश भाऊके यांनी झेलली आहे. 3 फलंदाज मात्र त्याच्या हातात अडकले होते. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये.
मालकीन टायटन. चला अन्वी 11 टीमचा कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल देतोय कारण का इनिंग्स. चला टॉस करून घेत आहोत. शेड टॉस जिंकलाय मालकीन टायटनचे टॉस जिंकलाय. किती मॅचेस झाले आतापर्यंत? 3 झालेत आणि 2 जिंकलोय. निर्णय काय आपला? गोलंदाजी करू आम्ही. गोलंदाजीच का? थोडीशी बॅटिंग लाईनअप आमची स्ट्रॉंग आहे म्हणून आम्ही चेस करायचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांमध्ये यांना अडवायचा प्रयत्न करू. खूपच स्ट्रॉंग टीम आहे कुमारदाची. दरवर्षी फायनलला जात असते ही टीम. काय त्याच्यामध्ये जादू आहे काय समजत नाही आम्हाला. प्रत्येक वर्षी तो फायनलला जातो. किती लूज टीम असू द्या हार्ड टीम असू द्या. असं वाटतंय का ते तर दरवर्षीच असतो. तो रात्री कुठे गायब होतो. आम्ही सगळे काम करत असतो आणि तो जाऊन घरी जाऊन झोपतो आराम करतो. म्हणून जडीबुटी है हमारे पास. थँक्यू सो मच. हॅलो चला मॅचला आपण सुरुवात होतो. चला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. वारंवार आपण प्राइज मध्ये आहात. आतापर्यंत किती मॅच विन्स? आता 3 मधल्या 2 जिंकलोय आम्ही. नक्कीच किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात? नक्कीच 5 ओव्हरचा सामना आहे तर आम्ही 65च्या वरती धावा करण्याचा प्रयत्न करू. चला थँक्यू सो मच. चला बॅटर लगेच मैदानामध्ये जायचं आहे. धावा जमवायच्या आहे. तिथे मात्र लो स्कोरचा मॅच आहे आणि या मॅच मध्ये कोणीही मॅच जिंकणार आहे. साऊ या आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सगळं इथे खेळ पाहायला मिळेल. तो चलिए दोस्तों मैदान की तरफ जो कि रन हो चुके पहले सत्र के बाद 31 रन हो चुके 32 रन का यहाँ पे लक्ष्य रखिए और जिस तरीके से किस तरीके से बल्लेबाजी करेंगे क्योंकि लो स्कोर का मैच है और लो स्कोर के मैच में आपको अच्छी गेंदबाजी होना बहुत जरूरी. चला 32 धावा जमवायच्या आहेत बालदोस्ती टीमला. 31 धावा बढ़वल्यात महाकाल टीम ने. तो चलते दोस्तों मैदान की तरफ जो कि बालदोस्ती टीम को बनाने हैं 32 रन और पहला गेंदबाज यहाँ पे इस्तेमाल किया जाएगा. फ्रंट फुट पे गेंदबाज आ चुका है जो कि पहला P1 का पहला ओवर डालने के लिए तैयार है. गेंदबाज का नाम अनिकेत. पहली गेंद डालने के लिए तैयार है निकेत. ये देखिए पहले गेंद के ऊपर बड़ा धमाका आ चुका है. नंबर मिलेंगे 4. पहली गेंद सीमा पार.
देखिए बैक टू बैक 2 चौवे आ चुके। सचिन सेट ऑन फायर, कमाल की बल्लेबाजी। पहले P1 का ओवर और पहले ओवर में पावरफुल बैटिंग। मंसूबा साफ है, ये खिलाड़ी खास है, कमाल की बल्लेबाजी। गेंदबाज तैयार, फुल टॉस गेंद थी, लॉफ कर दिया। और पहले इस मैदान के अंदर देखिए आज का दूसरा दिन और पहले हैट्रिक लगते हुए चौवे की बल्लेबाज का नाम है सचिन। एक्स्ट्रा कवर के पास से गेंद हवाई सफर से जाते हुए 3 गेंदों के ऊपर 2 चौवे। कमाल की गेंदबाज बल्लेबाजी करते हुए सचिन, ये 32 रन का लक्ष्य है और इस लक्ष्य चिरपार करते हुए 12 रन स्कोर गार्ड के ऊपर। फिर एक बार यहाँ पे गैप में गेंद और फील्डर आसानी के साथ गेंद के नजदीक आते हुए और अच्छा फील्ड यहाँ पे देखने के लिए मिला। मिड विकेट के पास से गेंद थी, सी कॉर्नर के पास गेंद थी। मिड विकेट का खिलाड़ी काफी रफ्तार से आने के बाद टीम का टोटल 2 रन से बढ़ता हुआ 14 रन कुल मिला के। अच्छी बल्लेबाजी भैया, सेट होके आ चुके बाहर से ये बल्लेबाज सचिन। फिर एक बार देखिए लंबा खेलना चाहते थे, हवा में गेंद कैच की मांगी और पहला झटका लगता हुआ। ईंट का जवाब पत्थर से और पत्थर का घाव हमेशा बेहतर रहता है। बल्लेबाज सचिन बैक टू दैट। ऑन साइड के ऊपर मिड विकेट के पास यहाँ पे खिलाड़ी तैनात था और पहला धक्का लगता हुआ बल्लेबाजी करने वाले टीम बाल दोस्ती टीम को 32 रन लो स्कोर का मैच। इस मैच में जब फाइट करना है तो अच्छी गेंदबाजी करना इस समय बहुत जरूरी। नए बल्लेबाज 3 नंबर पे अमित राज बल्लेबाजी और साथ ही साथ एक तरफ अक्षय और गेंदबाज के ऊपर फिर यहाँ पे खड़े अनिकेत गेंद डालने के लिए तैयार है। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था लेकिन शॉट मिड विकेट के पास से गेंद जाती हुई ओवर की हो चुकी है समाप्ति। और एक ओवर के समाप्ति के बाद ये दूसरा सत्र का इनिंग चालू है और टोटल हो चुका है 15 रन। अभी भी 24 गेंदें और 17 की दूरी। लो स्कोर का मैच। अब गेंदबाज शरद कोंढालकर, ये रफ्तार का राजा है, ये काफी रफ्तार है इनके पास। बल्ला चला नहीं पर गेंद किस तरीके से चलेगी। शरद तैयार, लोअर गेंद थी, फुल टॉस गेंद और फुल टॉस की किया तकदीर। ना सोना ना बाबू ना मुन्ना, उसको कहते हिंदी में गन्ना। सुनील शेट्टी के कहते लोग गन्ना। आज की रात में डांस करती है तमन्ना, गेंद जाएगी तुन्ना 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 फर्रा। थैंक यू डीजे। देखिए पहली गेंद शरद का वह इस्तेमाल किया। शरद ने फुल टॉस लोअर गेंद डाली थी, गति में परिवर्तन किया था। रफ्तार है इनके पास, चेंज ऑफ द पेस, लेकिन बल्ले का सही संपर्क और उसके बाद रन मिल चुके 4। ऑन साइड के ऊपर अच्छे बल्लेबाजी। फिर एक बार गति में परिवर्तन किया, शक्तिमान स्टाइल से इस गेंद को खिला, घुमाकर, लेकिन मिलेगा एक सिंगल। सिंगल के साथ जीत के करीब, काफी जीत गई, नजदीक आ चुकी टीम बाल दोस्ती टीम। लेकिन ये बचपन के खिलाड़ी है, बचपन में खरतर एक साथ रहते थे और उसी को इस टीम को नाम दिया है बाल दोस्ती टीम। गेंदबाज फिर एक बार तैयार हो चुके हैं। इस बार देखिए रफ्तार के साथ गेंद डाली, ब्लॉक ऑन की गेंद क्रिकेट के सबसे जहरीली गेंद होती है, ब्लॉक ऑन परफेक्ट यॉर्कर, उसका इस्तेमाल किया शरद कोंढालकर ने और टॉट गेंद की हो चुकी समाप्ति। चलो मालकिन टाइटंस टीम के खिलाड़ी सब आप पेविलियन में आ जाइए। मालकिन टाइटंस रुकता हुआ स्कोर, टीम का टोटल हो चुका है फिलहाल 20 रन। बड़ा शॉट खेलने का इरादा था, किया था, मंसूबा किया था, पर विकेट कीपर के दास्तानों में गेंद से छूट चुकी है। मिलेगा एक सिंगल। शरद कोंढालकर सातारा प्रीमियर लीग में ऐसा आइकॉन के रूप में हम इस खिलाड़ी को देखेंगे। 3 दिन के टूर्नामेंट सबसे बेहतरीन और बड़ी
सातारा डिस्ट्रिक्ट की टूर्नामेंट होने वाली है और उसमें एक खिलाड़ी अपना प्रदर्शन करने वाला है। नाम है उसका शरद कुंडालकर। टीम का टोटल हो चुका है फिलहाल स्कोर गार्ड के ऊपर 21। अभी भी 11 रन की आवश्यकता है। इस मैच में बनाना चाहते हैं, इस मैच को जीतना चाहता है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। गति में फिर एक बार पड़े तो क्या तो के साथ में गेंद जाते हुए शॉट कवर पॉइंट के मिड विकेट के पास से पे गेंद जाती हुई एक सिंगल के साथ टीम का टोटल हो चुका है फिलहाल 22 रन। अभी भी 10 रन की आवश्यकता है। काफी कमाल के बल्लेबाजी की सचिन ने। 3 गेंदों में 3 चौके बैक टू बैक लगा चुके। उसके बाद देखिए गति में परिवर्तन किया था, हवाई में गेंद जरूर है और एक सिंगल आएगा इस गेंद के ऊपर और एक सिंगल के मदद के साथ टीम का टोटल हो चुका है 2 ओवर के समाप्ति के बाद 23 रन। 18 गेंदें और जीतने के लिए 9 रन की आवश्यकता। अप्पा की तरफ से पूरा इनाम आ चुका है 100 रुपए का। देख भाई मैच खत्म नहीं हुआ और 100 रुपए का इनाम, ये राशि है, ये मेहनत का आपका मीठा फल है। अप्पा गेंदबाज, अप्पा क्या बनेंगे पप्पा इस मैच में। अप्पा चलिए जल्द से जल्द आप स्पीडअप कीजिए। समय को आप कीमती समय को बर्बाद ना करें क्योंकि समय बहुत ही इंपॉर्टेंट है। गेंदबाज आपका तैयार, पहली गेंद टर्न होने के बाद अंपायर का इशारा, व्हाइट बॉल का कॉल और स्टंप के काफी बाहर गेंद। एक अतिरिक्त रन मिलेगा। टीम का टोटल 24। अब 8 रन की दूरी है। बल्लेबाज सामने अमित राज, अच्छी बल्लेबाजी। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक, करारा प्रहार। डीपेस्ट कवर के पास खिलाड़ी है, गेंद तब तक फील्ड हो जाएगा तब तक आसानी के साथ 1 रन। एक सिंगल, बिल्कुल मैच पूरा खत्म हो चुका है। सिंगल डबल से भी काम चल जाएगा। लो फुल टॉस गेंद थी, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे। फिर एक बार सिंगल, प्रयास अच्छा किया था कि फील्डर ने गेंद के नजदीक काफी जा चुके थे। उसके बाद देखिए एक सिंगल, ये कैच छूटा है, कोई बात नहीं है। टीम का टोटल हो चुका है फिलहाल स्कोर 26 रन हो चुके हैं। अभी भी 6 रन की दूरी। ये देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था पर गेम टप्पा खाने के बाद थोड़ी सी टर्न होती हुई डॉट गेंद की हो चुकी है समाप्ति। इस तरीके से गेंदबाजी होना बहुत ही जरूरी है। क्रिकेट है भैया, कभी भी किस तरीके से भी कहां से भी टर्न हो सकता है। वो अपने क्षमता होनर चाहिए, वो होनर चाहिए। गेंदबाज आपका तैयार। इस बार देखिए बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया था, खिलाड़ी तैनात है। फिर एक बार क्या छूटा। सिंगल रन, सिंगल के साथ 27, 5 रन की दूरी। गेंदबाज अप्पा अच्छी गेंदबाजी करते हुए, लेकिन फील्डर का साथ नहीं अब तक। फुटवर्क का अच्छा इस्तेमाल किया था बल्लेबाज ने पर अनुमान नहीं लगाया गेंद का और टप्पे का। डॉट गेंद की आ चुकी थी। इस बार देखिए मिस फील्डिंग। सिंगल इस गेंद के ऊपर 28 रन। अमित राज बल्लेबाजी।
एक चौवा अभी तक। इस बार देखिए क्या कमाल का ये स्ट्रोक, खूबसूरती देखा इस स्ट्रोक ने, और गेंद जाएगी सीधी सीमा रखे के बाहर। मिलेंगे रन 4, ये मैच खत्म। जास्त वेळ घेऊ नका, चला फिल्डिंग सजवून घ्या. हॅलो हॅलो चिक. चला मालकीन टायटन्स टीम आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यावं. मालकीन